तर नमस्कार मित्रांनो, आता नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे भीम एकादशी आणि त्या त्या कारणामुळे आपण आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण आता चालू आहे इस्कॉनला चाललेलो आहे. इस्कॉनला चालू आहे, आपण जाऊया. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आता आपण चाललो आहे, तर इकडून आपण डायरेक्ट ऑटो करणार आहे इस्कॉनसाठी. मी दरवर्षी भीम एकादशी पकडतो. मागे पकडलेली का ब्लॉग बनवलेला का ना माहिती नाही मला. शॉर्ट ब्लॉग बनवलेला वाटतं. हां बरोबर, शॉर्ट ब्लॉग बनवलेला मी. तर आपण जाऊया आता पटकन. आता रिक्षा भेटेल तर जाऊ. पूर्ण ब्लॉग बनवू आज. पूर्ण दिवसाचा मी घेतो, सांगतो. पावसाचा टाईम आहे, थोडा थोडा पडतो पाऊस, एवढा पण नाही पडते तरी पण. ते भाई केस पण ना सुकवलेच नाही. बोललो आता केस सुकवीत पडतो, किस्ती त्या सुकवतच नाही. काय कशाचे ओलेच केस आणते. तर जाऊया. फ्लॅश लाईट डोळ्याचं थोडं हे होतं, तरी पण काय नाही. तुझ्यासाठी एवढं करू तरी चालू आपण हळूहळू. आता आपण गोंदवलीवरून जातो आहे मस्तपैकी. गोंदवलीवरून जातो. गोंदवलीवरून जवळच आहे. तुम्हाला मॅपला दाखवेन ना, एवढं जवळ आहे जू आमच्यापासून, खूप जवळ आहे. चाल जरी गेलो ना तरी पण 40 मिनटं पोचून गेलो चालून. चालत म्हणजे रनिंग करत. इथपर्यंत मी पहिले रनिंग करायचो, पण नंतर बंद केलं मी. जाऊया आपण. आता आपण दुसरं काय तिथून झालं. चालू झालेलं आहे, चालू झालेलं आहे. जाऊया पटकन, पटापट पटापट पटापट. Two Mahavir books, one medium book, and 6 small books for a score of 6 book points. Sharan Sharanagam at Mumbai Central Store. Gopal Anand, Dr. Prem Kaddiraj. This gives a grand total of 2 sets of Sri Chaitanya Charitamrita, 196.25 book points, 8 book books, 10 video books, and 16 small books for a score of 2 books for a score of 28.25 book points and 78.75 book points. Science is given Vinapuri, Haridev Tirupala Mataji, and Haram Thakkar. With 87 Mahavir.
तर आता पण निघालेलं आहे घरी जायला. अजून घरी गेलं सुगंध मस्त सुगंध भारी येते. भारी होतं घरी गेलं इथे आले ना बघा तुम्हाला ते फुलाचं काहीतरी असतं त्यामध्ये असं लावलं नाही पण भारी सुगंध येतो एकदम खतरनाक. तर आता पण जागा काय वाटतं कुठे 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 वाजले बाहेर येतो ना. तर मित्रांनो आता म्हणजे घरी आलेलो त्यानंतर आहे ना मी मस्त त्यानंतर मी आता डायरेक्ट आत्ता ब्लॉग करतो आहे. संध्याकाळ झालेली आहे आता ब्लॉग करतो आहे. तर आता तिथे आहे ना तिथे तुळशीचं पण होतं. तुळशीला ते म्हणजे जल अर्पण करतात. तर तिथे आहे ना आणि निर्जला उपास आहे ना मला आत्ता एवढं वाटत नाही पण रात्री मला झोप येत नाही. मी म्हणजे करतो तरी 3 वर्षापासून झोप येत नाही रात्री. तर एवढं वाटत नाही. निर्जला म्हणजे असं पाणी विना आणि जे खाल्लं विना आहे ना म्हणजे राहत नाही मला राहता येत नाही पण निर्जलाच्या दिवशी मला राहता येतं. तरी पण मला दाखवतो का तेव्हा आता तुळशी आणि अंधार झालेला आहे आता. निर्जला एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात कठीण आणि पुण्यदायी एकादशी मानली जाते. पौराणिक कथेनुसार महाभारत काळात पांडवांमध्ये भीम अत्यंत बलवान आणि प्रचंड भूक लागणारा होता. त्यामुळे त्याला अन्नाशिवाय किंवा उपाशी राहणे अत्यंत कठीण जायचे. त्यामुळे तो कोणत्याही एकादशी करू शकत नव्हता. पण त्याला सर्व एकादशींचे पुण्य हवे होते. या समस्येवर उपाय म्हणून महर्षी वेदव्यासांनी त्याला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. व्यासमुनी भीमाला सांगितले की या एका दिवशी अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग करून उपास करावा. त्यामुळेच या एकादशीला भीमसेन एकादशी किंवा पांडव एकादशी असे म्हणतात. महर्षी व्यासांच्या सांगण्यानुसार भीमाने या कठीण निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने केले.
आणि त्याला सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त झाले. तर मित्रांनो, हा माझ्या ब्लॉगचा आता एंड करतो, कारण की जप पण झालेला माझा. आणि आता तुम्ही उद्याच बघा, उद्याचं मी ब्लॉग टाकणार आहे. तर उद्या बघा तुम्ही उद्या काय होतं ते. उद्या मी उपास करून ते पण पूर्ण टाकून. तर आत्ता मी तुमचा निरोप घेतो. तर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला, बाय.